फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या काळात 30 दिवस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं हिंदू धर्मासाठी दिव्य बलिदान झाले। त्यामुळे त्यांना दरवर्षी या कालावधीत श्रद्धांजली वाहण्यासाठी हे व्रत म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं संपूर्ण हिंदुस्थानात धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। दरवर्षी या बलिदान मासच्या काळात वढू बुद्रुक इथून धर्मवीर ज्वाला ज्योत आणून शहरातील प्रमुख ठिकाणाहून धर्मवीर ज्वाला घेऊन स्वागत यात्रा काढण्यात येते। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं सोमवारी रात्री वढू बुद्रुक इथून पुलाची शिरोली इथं आणलेली धर्मवीर ज्वाला घेऊन सायंकाळी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारकाजवळ आणली। या ठिकाणी सर्व धारकरी एकत्र येऊन धर्मवीर ज्वाला स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी पूजन आणि अभिवादन करून प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र आणि भारत मातेच्या संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली। त्यानंतर ही स्वागत यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। कावळा नाका, राजारामपुरी, दौलतनगर, यादवनगर, रविवार पेठ, सिद्धाळा गार्डन, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर यासह मार्गावरून करवीर नगर वाचन मंदिर मार्गे सबजेल रोड इथं सांगता करण्यात आली। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे, अवधूत चौगुले, आशिष पाटील, नितीन काळे, सौरभ निकम, रोहित अत्तिग्रे, आदित्य जासूद, निलेश पाटील, अनिकेत डवरी, विनायक माने, बबलू ठोंबरे, अभिषेक तोरसकर, प्रसाद खोत, अनिकेत पाटील, दिनेश बामणे, स्वप्नील कोडक यांच्यासह धारकरी आणि शिवशंभू भक्त उपस्थित होते।